नाश्त्यासाठी पौष्टिक आणि कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे वडे कसे बनवायचे ते आपण पाहूयात। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। डाळ वडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चण्याची डाळ, तर मुगाची आणि तुरीची 1 वाटी डाळ घेतली। मिक्स ही डाळ आहे, तर आपण ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। 2-3 वेळा डाळ ही स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आणि 5 ते 6 तास ही डाळ भिजत घालून ठेवायची। भिजून झाल्याच्या नंतर डाळीतलं पाणी सर्व पूर्णपणे काढून टाकायचं आणि डाळ व्यवस्थित अशी निथळून घ्यायची। इथे पाहू शकता की डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून टाकले आणि डाळ व्यवस्थित अशी निथळून घेतली। त्यातीलच मी 2 चमचे डाळ बाजूला मी काढून ठेवते आणि उरलेली डाळ ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता जाडसर अशी त्याची भरड काढून घ्यायची। डाळ जास्त असल्यामुळे ही डाळ मी 2 बॅचमध्ये मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊयात। इथे पाहू शकता की बारीक अशी पेस्ट केली नाही, थोडीशी जाडसर ही डाळ ठेवली आणि ही वाटलेली भरड आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि उरलेली डाळसुद्धा आपण अशाच प्रकारे मिक्सरमधून फिरवून घेऊयात। फक्त फिरवत असताना याच्यामध्ये पाणी घालायचे नाही, ती डाळ अशीच आपण कोरडी फिरवून घ्यायची। जर आपण त्यातलं पाणी व्यवस्थित पूर्णपणे काढलं असेल तर डाळ पटकन आपली त्याची डाळीची अशी भरड होते। ही डाळ दुसऱ्यांदा सुद्धा वाटताना मी तशीच पहिल्याप्रमाणे थोडीशी भरड काढून घेतले। आता ही आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात। डाळीच्या भरडीमध्ये आपण पाव चमचा हळद आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 अख्खा कांदा मी बारीक चिरून घेतलात। तसेच 5 ते 6 मिरच्या बारीक चिरल्यात, कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा, तेही सर्व आपण आता एकत्र घालून घेऊयात। थोडं चवीपुरतं मीठ घालायचं आणि जे आपण डाळ 2 चमचे बाजूला काढून ठेवली होती ती सुद्धा घालूयात आणि आता हे मिश्रण सर्व आपण व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया। हे मिश्रण मिक्स करत असताना हलकेच हाताने मिक्स करून घ्यायचं, कारण आपण मिश्रणामध्ये कांदा घातला तर त्याला पाणी सुटू शकतं व वडे व्यवस्थित आपल्याला थापता येणार नाहीत। आता आपण इथं तेल व्यवस्थित कडकडीत तापले की नाही ते पाहू। तेल व्यवस्थित हे तापल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण हे वडे थापून हातावरती त्याच्या तेलामध्ये सोडायचे आहेत। डाळ वाटताना आपण डाळीमध्ये पाणी घातलं नव्हतं, त्याच्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित असे वडे थापता येत आहेत, त्या अजिबात हाताला चिटकत नाही आहेत। वडे तेलात सोडत असताना काळजी घ्यायची, नाही तर ते तेल आपल्या हातावरती उडू शकतं। आता आपले वडे पूर्णपणे तेलात सोडून झालेत, तर आता आपण गॅसची आची मध्यम ठेवायचे आणि मध्यम आचेवरती आपण हे सर्व वडे फ्राय करून घ्यायचे। मध्यम आचेवरती वडे तळल्यामुळे आपल्या वड्यांमध्ये जास्त तेल राहत नाही आणि वड्यांना सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असे तळून घ्यायचे। तळून झाल्यानंतर ते व्यवस्थित नितळून ते आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊया, म्हणजे जास्तीचं तेल त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होईल। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा वडे तळून घेऊयात आणि वडे तळत असताना जास्त त्याला वेळ लागत नाही, अगदी 5-1 मिनिटात वडे तळून होतात। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे वडे पौष्टिक आणि चविष्ट आणि बाहेरून असे कुरकुरीत आणि आतून अगदी जाळीदार असे बनतात, तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा। थँक्यू।